सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा. आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. बाप माणूस. या धर्तीवर अनेक प्रकारची माणसे जन्माला येत असतात. काही सामान्य तर काही असामान्य. काही स्वतःच्या बापाचं नाव मोठं करतात तर काही स्वतःच असतात बाप माणसं. हे बाप पण फक्त नावात नाही तर कर्तृत्वातूनही दिसते. ही कहाणी आहे आपल्या कार्यानं अशक्य वाटणारा प्रवास शक्य करणाऱ्या बाप माणसाची. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे पास चलकर समंदर भी आएगा, थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. हा शेर ज्यांनी अक्षरशः जगला आहे तो आहे बाप माणूस दिलीप राणोजी चोथवे. हा प्रवास थरारक होता. झिरो टू सुपर हिरो हे फक्त चित्रपटात नाही तर प्रत्यक्ष जगलेला हा बाप माणूस. राजूर अकोले तालुक्यातले अगदी छोटेसे गाव. शिक्षक असलेले राणोजी बबन चोथवे आणि सुमन राणोजी चोथवे यांच्या पोटी जन्माला आले हे रत्न दिलीप राणोजी चोथवे. शिक्षकांचा मुलगा म्हणजे संस्कारांचे बाळकडू पाळण्यातूनच मिळालेले. असं म्हणतात, शिक्षकाची मुले एकतर फार शिस्तबद्ध असतात नाहीतर फार बेशिस्त. यांच्या बाबतीत मात्र शिस्त आणि खोडकरपणा यांचा संगम दिसून आला. चोथवे गुरुजींच्या या मुलानं आपले शिक्षण अकोले तालुक्यातच पूर्ण केले आणि आपल्या घराच्या उबदार वातावरणातून नोकरी निमित्त दिलीप राणोजी चोथवे स्थायिक झाले रामभूमी नाशिकमध्ये. द्राक्ष ते रुद्राक्ष अशी परंपरा असणारे नाशिक गंगेसारखे निर्मळ, सगळ्यांना सामावून घेणारे शहर. या नाशिक नगरीच्या कुशीत येऊन हा बाप माणूस विसावला. मार्ग सोपा नव्हता, पण खडतर वाटेला घाबरेल तो बाप माणूस कसला. यांनी रिक्षा हातात घेतली आणि सुरू झाला रिक्षा चालक म्हणून प्रवास. आयुष्याचे रिक्षा मीटर कधी वाढत होते तर कधी कमी होत होते. आयुष्य परीक्षा घेत होती. रिक्षेबरोबरच अनेक पार्ट टाइम कामातून हे आपला उदरनिर्वाह भागवत होते.
कुठलेही काम लहान नसते हेच ठाम तत्व. आयुष्यात अनेक पात्र निभावण्याचे काम हा बाप माणूस करत होता. यातलेच एक पात्र म्हणजे क्रॉम्प्टन गेव्स कंपनीत कामगार म्हणून रुजू होणे. कामगार म्हणून नेटानं काम केले आणि मग परत शिक्षणाचा हात धरला. आणि केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हा ध्यास मनाशी घट्ट केला. आणि आता आयुष्यातले पात्र पुन्हा बदलले. हा बाप माणूस झाला सत्यासाठी लढणारा पत्रकार. पत्रकाराचा संपादक होऊन रामभूमी नाशिकमध्ये रामभूमी नावाच्या वर्तमानपत्राचे त्यांनी यशस्वी संपादन केले. राजूर गावातला एक सामान्य मुलगा आता कामगाराचा नेता आणि यशस्वी पत्रकार म्हणून अभिमानानं उभा राहिला. कित्येक कामगारांचे प्रश्न आपले प्रश्न मानून हा बाप माणूस कामगारांचा नेता म्हणून लढला. यातच शिरपेचात खोचला गेला एक मानाचा तुरा, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च गुणवंत कामगार पुरस्कार. या प्रवासात आले अनेक टप्पे. हा बाप माणूस दुसऱ्या कंपनीत रुजू झाला, स्नायडर इलेक्ट्रिकल इंडिया कंपनी. या कंपनीतही अनेक कामगारांच्या प्रश्नांसाठी, हक्कांसाठी हा माणूस लढला. क्रांती घडवणारा हा क्रांतिकारक समाज सुधारकच होता. या बाप माणसाचा प्रवास थक्क करणारा आहे. आयुष्य आपल्याला अनेक आव्हाने देत असते, पण आपणच आयुष्याला आव्हान देण्यासाठी सज्ज व्हायला हवे. ते काम करत असलेली कंपनी बंद पडली आणि आता पुन्हा उभा राहिला आयुष्याचा प्रश्न. पण वेदा करंदीकर म्हणतात तसं, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळते सत्तर. या ओळी अक्षरशः खऱ्या केल्या या बाप माणसानं. कुठलेही पाठबळ किंवा पार्श्वभूमी नसताना हा बाप माणूस उतरला लॉन्ड्री व्यवसायात आणि आता झाले पात्र व्यावसायिकाचे. सुरुवातीला एक दुकान, एका दुकानचे 4 असे करता करता मुंबई, धुळे, नंदुरबार, संपूर्ण नाशिक जिल्हा अशा तब्बल 5 ते 7 जिल्ह्यांमध्ये शासनाची कामे सुरू झाली. व्यवसाय आता लहान राहिला नव्हता. एक मोठी झेप या बाप माणसानं घेतली. मग लेबर कॉन्ट्रॅक्ट यशस्वी पूर्ण करणारा लेबर कॉन्ट्रॅक्टर असा प्रवास या बाप माणसानं पार केला. लहानशी सुरू केलेली कंपनी आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि कामगार ते कामगारांचा नेता हा प्रवास केलेला बाप माणूस आहे. या वटवृक्ष झालेल्या कंपनीचा मालक. तब्बल 150 ते 200 लोकांना रोजगार देऊन लोकांच्या चेहऱ्यावर या बाप माणसानं म्हणजेच दिलीप राणोजी चोथवे यांनी आनंद पसरवला. शून्यातून विश्व निर्माण करणे वाटतं तितके सोपे नाही. त्यामागे असतात अनेक टप्पे, खाल्लेल्या ठेचा आणि अनेक यश अपयशाचे टप्पे. या बाप माणसाला तितकीच सक्षम साथ लाभली ती पत्नीची. 2 चे 4 हात झाल्यावर ती स्त्री उभी राहते त्या पुरुषामागे. खंबीर सुरेखा चोथवे या बाप माणसामागे उभी राहिली आणि झेप घेणं जास्तच सोपं झालं. नितीन आणि कल्पना या भावंडांमध्ये हा बाप माणूस दादा म्हणून रमला. बाप माणसानं बाप नावाचे पात्र इतके खंबीर निभावले की चोथवे गुरुजींप्रमाणे यांनीही घडवली आपली आदर्श मुले, सागर आणि स्वाती. अश्विनी या सुनबाईनं सुद्धा हीच संस्काराची शिदोरी पुढे नेत चोथवे कुटुंबाची परंपरा पुढे नेत आहे. त्याचबरोबर भाऊजाई मनीषा, ईश्वरी आणि सोहम पुतणे या सगळ्यांना आपल्या या बापाचा खूप अभिमान आहे. आणि तितकाच अभिमान आहे पंकज कस्तुरे या जावयाला. कुटुंबाचा गोतावळा आता खूप वाढला आहे. चोथवे कुटुंब आता गोकुळ झाला आहे. मल्हार आणि वल्लभ, स्पृहा, स्पंदन या नातवांनी कुटुंबात आनंद पसरवलाय आणि त्यांच्या समोर आपल्या आजोबांचे आदर्श आहे. सामाजिक कार्यकर्ते, तेली समाज वधूवर मेळावा आयोजक, सिडको तेली समाज अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक, बाप, आजोबा, प्रत्येक पात्रात हा बाप माणूस चमकला आणि आयुष्याचा हिरो झाला. हा प्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आदर्श ठरणार आहे आणि आताही ठरतो आहे आणि ठरत राहणार आहे.
अडचणींवर मात करत स्वतःला सिद्ध करणारा हा बाप माणूस खरं तर प्रत्येकाला समजला तर अडचणी लहान आणि स्वतःला मोठे करणे सोपे जाईल. श्री मंगल समाज रत्न पुरस्कार, नाशिक महानगरपालिकेतर्फे आदर्श कामगार पुरस्कार 2004, ओझर ज्युनियर चेंबर्स आयोजित निबंध स्पर्धेत उत्कृष्ट निबंधाचे पारितोषिक, नाशिक परिसर वृत्तपत्र लेखकांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांच्या हस्ते पारितोषिक प्रदान, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया सातपूर या कंपनीचा आदर्श कामगार पुरस्कार, महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड, अशा अनेक पुरस्कारांवर नाव कोरण्यात हा बाप माणूस यशस्वी झालाय. पण एक पुरस्कार या बाप माणसानं जिंकलाय, तो म्हणजे आदर्श माणूस. खरं तर यांनी आपल्या आयुष्यालाच जिंकलंय. त्यांनी मदत केलेल्या कित्येक कामगारांना, समाजातल्या माणसांना आणि संपूर्ण कुटुंबाला या बाप माणसाचा नितांत अभिमान आहे. इतकेच म्हणता येईल. सामान्य माणसानं हाती घेतली रिक्षा, आयुष्य घेई रोज परीक्षा, कामगार झाला कामगारांचा नेता, कामगारांचे प्रश्न सोडवी हा त्यांचा त्राता, पत्रकार संपादक झाला समाज सुधारक, कंपनी उभारून झाला हा मालक, अखंड महान आहे यांचे काम. या बाप माणसाला आम्हा सगळ्यांचा सलाम. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते, व्याकुळ हात तिळतिळ फुटते, खोल कुठे गलबलते, कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते, शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्कर सुखाच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या कोसला या बहुचर्चित कादंबरीनं साहित्य विश्वात एक वेगळंच युग निर्माण केलं. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मत या लेखकांनी यात मांडली. यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा आहे. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथं आलेला अनुभव याचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवन प्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच कोसला 100रातील 99 या चित्रपटाची घोषणा एका भव्य सोहळ्यात करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होते. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबलावादक केतक पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली. तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर कोसलाची सुंदर अशी कलाकृती साकारली होती. आदित्य राठे आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे हे प्रमुख भूमिकेत असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत. 1963 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि कोरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नाहीये, ती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.
2014 मध्ये डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा 50वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, साहित्यांवरही माझे इतकंच प्रेम आहे जितकं चित्रपटावर आहे. मला चित्रपटांमध्ये पाहण्याव्यतिरिक्त काही करता आलं नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला. आतापर्यंत कोसलासाठी अनेक जण मला भेटले, परंतु त्यांना ते जमले नाही. मला याबाबतही तसंच वाटलं. वर्षभरात म्हणतील काही जमतच नाही आणि सोडूनही देतील, परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले, त्यामुळेच मला आता उभारी मिळाली. पुढच्या कादंबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिलाय, असे यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. इतर अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कादंबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा कॉल आला. आम्ही नेमाडे सरांसोबत 1-2 मीटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी कोसलाला सहमती दिली. सरांच्या सगळ्या नियमांचे पालन करता आता या चित्रपटाची सुरुवात होती. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदी राठे म्हणतात, भालचंद्र नेमाडे ही खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आम्ही चित्रपट करतोय. यासाठी मेहुल शहा यांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. खरं तर चित्रपटाविषयी सांगायची गरजच नाहीये, कारण आपल्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. त्यामुळेच आता ही कथा प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर गायत्री पाटील म्हणतात, भालचंद्र नेमाडे सर जळगावचेत आणि मी सुद्धा. कोसला मला भावण्याचे कारण म्हणजे या कादंबरीत महिलांना दिलेला सन्मान. त्यामुळे ही कथा मला विशेष वाटली. अशा प्रकारे आता सर्वांनाच या कोसला चित्रपटाची उत्सुकता आहे. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो, त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन. औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना,
जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा. माधुरी शिरसाट 9325193817. राज्यात अवकाळीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून येत्या शनिवारपर्यंत अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात यावा. या अहवालाच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नाशिकमध्ये दिली आहे. अनिल पाटील यांनी निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देत पाहणी केली आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा आढावा घेतलाय. यावेळी अनिल पाटील म्हणाले की नुकसानीची तीव्रता पाहता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊनच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. मदतीचे निकष बदलण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. निकष बदलण्याबाबतचा विषय हा केंद्राच्या पातळीवर घेतला जातो. यासाठी समिती स्थापन करून केंद्राशी चर्चा केली जाईल. राज्यात निकषाबाहेर काही करायचं असेल तर मंत्र्यांना याबाबतचे अधिकार असतात. त्यानुसारही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिनामन खोसकर, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे आदी उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणी आम्ही करणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये फळ पिकाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने नुकसान झालेलं आहे. आणि फळ पीक जर का म्हटलं तर त्याला नुकसानासाठी मी सुरुवातीला बोललो की विम्याचे निकष बदलले पाहिजे आणि विम्यामध्ये कुठेतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे. खास पॅकेजच्या बाबतीत जर का विचार केला तर हा राज्य मंत्रिमंडळासमोर विषय मांडला जाईल. राज्य मंत्रिमंडळासमोर वस्तुस्थिती मांडली जाईल. आपल्याला लागणारा खर्च किती तो कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. माझ्या स्तरावरचा विषय नाही. सर, राज्याच्या अनेक भागात काल देखील पाऊस झालेला आहे. ते परिस्थिती जर का बघितली तर 3 दिवसापासून पावसाचं 4 दिवसापासून जो काही ऑरेंज अलर्ट घोषित केला गेला होता त्यात प्रामुख्याने जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल. मी सगळ्या जिल्ह्यांची नावं घेत नाही, परंतु राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना कालच सूचना दिल्या गेलेल्या आहेत की काही ठिकाणी कापसाचं नुकसान झालं असेल, काही ठिकाणी मक्याचं नुकसान झालं असेल. अनेक पिकं जी असतील त्या पिकांचं वस्तुस्थिती बघून पंचनामे तात्काळ करावे आणि राज्य सरकारकडे अंतिम अहवाल हा ताबडतोब पाठवावा
अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा देता येऊ शकतो. नाही, प्रत्यक्षात प्राथमिक अहवाल जो आहे ज्याला नुकसानीचा नजर अहवाल म्हटला जातो, त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 32 ते 33 हजार हेक्टर जमिनीच्या नुकसान फार मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. निफाड तालुक्यामध्येच विचार करायचा झाला तर जवळपास 10 ते 12 हजार हेक्टर जमीन नुकसानाखाली आलेली आहे. आज जी वस्तुस्थिती बघितली, मग कांदा असेल, मका असेल, त्याच्याबरोबर टमाटा असेल आणि सर्वात मोठं नुकसान जर का असेल तर ते द्राक्षाचं झालेलं आहे. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष हा भारतातला प्रमुख जिल्हा जो म्हटला जातो तो प्रमुख जिल्हा द्राक्ष उत्पादकाच्या दृष्टिकोनातून मोठा जिल्हा आहे. आणि आज जे घड आज आपल्याला बघायला मिळत आहेत, जे द्राक्षाची लागवड आहे त्याच्यामध्ये आत्ता जे उत्पन्न तोंडासमोर आलेला जो घास होता तो आत्ता हिरावून घेतलेल्यासारख्याच परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाला राहिलेला नाही आहे. प्रत्येक घड हा जवळपास संपल्यात जमा आहे. ह्या वर्षाचं उत्पन्न मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर डॅमेज आहे की पुढच्या वर्षाचं सुद्धा उत्पन्न कदाचित त्यांना थोडंसं कमीच राहू शकतं. अशी परिस्थिती आज या परिसरामध्ये गारपिटीमुळे, वादळामुळे आणि पावसामुळे निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या रास्त अपेक्षा आहेत. शासन त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडनं जी काही मदत मिळायची ती मदत मिळेलच. खास पॅकेज म्हणून समजा जर का आपल्याला काही देता आलं तर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मी चर्चाही करणार आहे. आणि जो काही अंतिम अहवाल आपल्याकडे प्राप्त होईल, प्रत्येक शेतावर जाऊन पंचनामे करून जो अंतिम अहवाल तयार होईल तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. शेतकऱ्यांची भरपाई ही विम्याकडनंच मिळत असते. NDRF, SDRF फक्त आज जगण्यापुरती आपल्याला मदत करतं, पण जर का शेतकऱ्याचं खरं नुकसान भरपाई मिळू शकत असेल तर ती विम्यातनंच प्राप्त होऊ शकते. आपण एक खास बाब म्हणून पॅकेज जर का डिक्लेअर केलं तर कर्जाच्या बाबतीमध्ये सवलती देता येऊ शकतात किंवा अन्य कुठल्या सवलती असतील, विजेच्या बाबतीत सवलती असतील तर त्या सवलती असतील किंवा महसूलचा रेव्हेन्यू जो असेल तो माफ करण्याच्या संदर्भातलं ह्या असतील, सवलती असतील. पण त्या सवलतींपेक्षा आपल्याला पीक विम्यावरतीच त्यांचं नुकसानाची भरपाई त्यात मिळू शकते. मदत NDRF आणि SDRF यांचे जे निकष ठरलेले असतात, NDRFचे निकष हे संपलेले आहेत. SDRFच्याच निकषानुसार ही मदत करता येऊ शकते. पण खास बाब म्हणून आपण काही करू शकतो का याच्यावर विचार करू. इथून गेल्यानंतर कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हा महत्त्वाचा विषय आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यावरती विचार केला पाहिजे. देशपातळीवरही विचार झाला पाहिजे. केंद्राचे आणि राज्याचे निकष जे विमा कंपन्यांकडनं जे लावलेले असतात त्यामध्ये प्रामुख्याने पीक विमा मिळताना अनेक प्रकारचे निकष लावून वेगवेगळ्या ट्रिगरचा वापर केला जातो. खर्च हा जवळपास द्राक्ष उत्पादकाला 2 लाखापासून तर 2.5 लाखापर्यंत एका एकराला येत असतो. परंतु निकष असे लावलेले असतात त्याचं जे मूळ प्रत्यक्ष उत्पन्न जर का बघितलं ते 5 ते 6 लाखापर्यंत त्याला एकरी उत्पन्न मिळत असतं. पण निकषामुळे त्याला फार तुटपुंजी अमाऊंट मिळते. बऱ्याचदा त्या निकषांमध्ये शेतकरी बसतच नाही. या निकषांमध्ये कुठेतरी बदल केला पाहिजे. या दृष्टिकोनातून कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून केंद्राकडे या बाबतीमध्ये एक कमिटी स्थापन केली पाहिजे आणि केंद्राकडे त्याची डिमांड करून या निकषामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जर का वेळ आली तर ते माझ्या स्तरावरती, माझ्या विभागावरती होत असतं. पण निकषाच्या बाहेर खास बाब म्हणून जर का आपल्याला काही घोषणा करायच्या असतील तर सर्वस्वी अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो, मुख्यमंत्र्यांचा असतो. एकदा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कदाचित येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील एवढंच मी आश्वासित करतो. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांसाठी हे निकष बदलण्याची गरज असं वाटतं आपल्याला. कसले निकष? NDRF आणि SDRFचे. कारण SDRF आणि NDRFचे निकष मागच्या कालावधीमध्ये सरकारने बदललेले आहेत. पण त्याच्यानेच फक्त नुकसान भरपाई होऊ शकते असं होऊ शकत नाही. शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज आहे. शेतकऱ्याला जो खर्च असतो त्या खर्चाच्या बाबतीत विचार केला तर आज जी काही मला परिस्थिती समोर दिसते, कोणाच्या मुलाचे लग्न असतील, कोणाच्या मुलींचे लग्न असतील, शिक्षणासाठी पोरं बाहेर गेलेले असतील,
तर या शिक्षणासाठी पोरं गेलेल्या बाहेर गेलेल्या मुलांसाठी त्यांना फीजचा काय प्रॉब्लेम असेल, आज संध्याकाळपासनं 2-2, 3-3 दिवसापासून या घरातले लोक जेवलेले सुद्धा नसतील. उद्या किराणा पुढच्या महिन्यामध्ये आणायचा कसा, हा एक प्रश्न निर्माण झाला असेल. पुढचं वर्षभर समजा मजुरांना आपल्याला वागून न्यायचं असेल, त्यांना जर का सांभाळायचं असेल, त्या मजुरांच्या मजुरीच्या बाबतीतला मोठा प्रश्न आहे. आज शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा नाही आहे आणि मात्र आभाळ मोठं कोसळलेलं आहे. याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. राज्यभराची जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांची विशेष खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे खास नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांसाठी काही विशेष पॅकेजची आपल्याकडनं मागणी केली. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. नाशिक शहराचे नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येतंय. संदीप कर्णिक यांनी नाशिकचा कारभार हाती घेऊन नुकतेच 5 दिवसच झालेत. कर्णिकांनी आयुक्तपदाचा कारभार हाती घेता शहरात गुन्हेगारीच्या घटना घडायला सुरुवात झाली आहे. याच घटनांमुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येतंय. शहरात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कॉम्बिंग तसंच ऑल आउट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात झाली आहे. याच ऑपरेशन दरम्यान तळीरामांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या नाशिक शहरात टवाळखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यामुळेच हे ऑपरेशन राबवण्यात येतंय. या कारवाईमुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. संदीप कर्णिक यांनी केलेल्या कारवाईत 4 उपायुक्त, 7 सहाय्यक पोलीस आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 125 पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसंच 1150 अंमलदारांचा समावेश आहे. संदीप कर्णिक यांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन सह ऑल आउट मोहीम राबवली आहे. यामुळेच आता गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 7492800725. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक, संपर्क 7492800725. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिर यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म. प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचं हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट. ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज.
आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूरबावला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. नाशिक इथं 5 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन संजय न्याहारकर यांनी केलं होतं. बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं कृषीथॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या 5 दिवसीय प्रदर्शनात ड्रोन, विविध ॲप्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निर्विष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग, कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, कृषी पर्यटन इत्यादी विषयांवरचे चर्चासत्र घेण्यात आलं. शेतकरी वर्गामध्ये या प्रदर्शनाची ओळख अधोरेखित झाली आहे. बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशानं या कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कृषीथॉन प्रदर्शनाला विविध भागातून शेतकऱ्यांनी व स्टॉलधारकांनी आपला सहभाग दर्शवला होता. या प्रदर्शनातून त्यांना काय नवनवीन तंत्रज्ञान माहिती झालं याविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिली. तर आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आमच्या ओकले सरांचे आभार मानतो, त्यांनी छान चर्चा कंडक्ट केली. आणि न्याहारकर परिवाराचे विशेष आभार की त्यांनी कृषीथॉन सारखं संमेलन या ठिकाणी भरवलं. खरं तर संजय सर या ठिकाणी नाहीये, पण साहिल, अंकिता मॅम, अश्विनी मॅम यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा एवढा मोठा डोलारा उभा आहे. मी कालपासून त्यांची तारांबळ बघतोय. पाऊस आला पण कुठेही ते पॅनिक न होतं, त्यांनी ज्या पद्धतीने सगळं सांभाळलं, मला वाटतं त्यांची मेहनत प्रचंड आहे आणि त्या मेहनतीतूनच एवढं सगळं आकाराला येतंय. याची 16वी आवृत्ती आहे. 25 वर्षामध्ये 16वी आहे. लवकरच 25वी पण आवृत्ती येऊ या शुभेच्छा देऊन थांबूयात. धन्यवाद. आपण सगळेजण आलात, आपले आभार मानतो. शेतकरी बांधकाम येत आहेत,
आपल्यासोबत अनेक शेतकरी बांधव आहेत आणि मोठ्या संख्येने आणि नागरिक दिसत आहेत आपल्याला येताना. त्यांना विचारत की काय तुम्ही बघता कृषीकांमध्ये काय बघायला मिळणार तुम्हाला असं वाटतं काय बघण्यासारखं भरपूर आहे. बघून आपलं चांगलं आहे. टेक्नॉलॉजी भेटते ना शेतकऱ्यांना काय भेटतं समक्ष बघायला भेटतं ना आपल्याला. त्याच्याने माणूसला काहीतरी वाटतं भेटले पाहिजे काही नवीन माणसाला काहीतरी नवीन म्हणजे एक नवीन इन्व्हेन्शन जेव्हा होतं तेव्हा डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि या निमित्ताने काय असं आपण थोडीशी माहिती होतं. तुम्ही काय कुठल्या गावात आला आणि किती वेळ परिसरात आता कोणत्या चॅनलचं सप्रेम मराठी सप्रेम मराठी मुलाखत घ्या तिकडे घ्या. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला असं वाटतं का की या तंत्रज्ञानामुळे तुमच्या शेतीमध्ये किंवा उत्पादनामध्ये काही फरक पडतो असं वाटतं? नंबर 823 टाटा स्कायला डेन केबल 823 देनला 823 मला काय डिफरन्स जाणवते आधीची शेती मराठी चॅनल आहे आणि इथं भेट दिल्यामुळे अनुभव मिळतात शिकायला मिळतं त्याच्यामुळे बदल करतो. एकूणच आधुनिक शेती कशी करायची त्याचा बेनिफिट 25% नक्की मिळतो आहे सगळ्या नागरिकांना शेतकऱ्यांना. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांनी थँक्यू. आपण विचारूया ताईंना की काय इथं प्रदर्शनात तुम्ही आत्ता आलेला आहात इकडे तर काय काय बघायला मिळालं? आम्ही नागलीचं वगैरे अच्छा केलेले पदार्थ खाण्याचे ते घेतलेत. बरं
म्हणजे तुम्हाला इथे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार होणारे पदार्थ तुम्हाला बघायला मिळाले इकडे. हो ओके. आणि काय वाटतं तुम्हाला याचा फायदा शेतकऱ्यांना होत असेल? नक्कीच नक्कीच होतच होत असेल. फायदा होतो. आधीची शेती आणि आताची शेती काय फरक पडतो? आता आधुनिक चालू आहे. आता आधुनिक करायला पाहिजे शेती. हे अवकाळी पाऊस वगैरे याच्यामुळे आधुनिक शेती करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आपल्याकडच्या नाशिक जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या. आता आम्ही नागलीचे हे घेतले, शंकरपाळे किंवा वेपर्स, बाकरवडी ते घेतलं आम्ही. आणि थोडं आमच्या गॅलरीत खतं घेतले गॅलरीत टाकायला झाडांना. बाकी काय म्हणजे नागरिक असो किंवा शेतकरी सगळ्यांनाच याचा फायदा नक्कीच होतो आहे. आपण जाणून घेऊ आणखी अनेक लोकांच्या प्रतिक्रिया. अनेक प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहोत, नागरिकांना भेटतो आहोत, शेतकऱ्यांना आपण भेटतो आहोत. पैकी आपल्यासोबत आता शेतकरी बांधव आहेत, त्यांना आपण विचारत आहोत की काय त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया आहेत आणि कृषीतोनमध्ये आपण काय नेमकं इथे माहिती घेऊन गेला आहात. आज आम्ही समाधानकारक झालेलो आहे या प्रदर्शनासंदर्भामध्ये. पण काल जसा 26/11ची जो हल्ला झाला तसाच काल आमच्या निफाड तालुक्यात शेतकऱ्यांवर पर्जन्याचा हल्ला झाला आणि अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली. काल इतका प्रचंड अवकाळी पाऊस झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे असे नुकसान झाले. द्राक्ष बाग तर नस्तनाबूत झालेले, जगावी की मरावं असा शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी शासनाने लवकर जागा होणं गरजेचं आहे. पूर्ण ऊस आहे, उभे ऊस असल्या कारणाने पूर्ण ऊस जमिनीलगत खाली पडलेले आहेत. त्यानंतर द्राक्षांची पूर्ण गारपीट झाल्यामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. आमची एक विनंती आहे शासनाला, प्रशासनाला, राज्य सरकारला की जर शेतकरी जगला तर जनता जगल, म्हणून शेतकरी पोशिंदा आहे. या शेतकऱ्याकडे लवकर शासनाने व मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष दिले पाहिजे आणि जी अवकाळीची परिस्थिती भयानक झालेली आहे ती परिस्थितीकडे पाहण्यासाठी शासनाने जेवढे जनते मंत्री महोदय असो, आमदार असो, यांनी तातडीने निफाड तालुक्यात येऊन शेतकऱ्यांची जी अश्रू निर्माण झालेलं आहे ते अश्रू पुसण्यासाठी व शेतकऱ्यांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी अशी शासनाने लवकरात लवकर दिली पाहिजे. शेतकऱ्यांना जगण्याचा हा पुढचा प्रश्न. आत्ता जे शेतकऱ्यांना जे पुढील पीक उत्पादन करायचे आहे त्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचं पैसे उपलब्ध नाही आहे. या द्राक्ष बागावर पूर्ण वर्षभर मुलांचे शिक्षण असो, आर्थिक जेवढे असो, दवाखाने असो, याच्यासाठी व आपल्या उपजीविकेसाठी शेतकऱ्यांना ते वर्षभर पैसे पुरवायचे असतात. पण आता एवढी आसमानी संकट आलेलं आहे तरी लवकरात लवकर शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमच्या निफाड तालुक्याच्या वतीने त्यांना विनंती आहे. धन्यवाद सर. आपण या शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यथा आपण मांडलेल्या आहेत. सप्रेम मराठीच्या माध्यमातून या व्यथा नक्कीच आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लवकरात लवकर शासनाने हा पंचनामा करावा. सन्मानित तहसीलदार असो, जिल्हाधिकारी असो व शासन असो, शासनाने तातडीने पंचनामा करावा ही विनंती आहे आमच्या सरकारकडे. धन्यवाद. अशाच प्रतिक्रिया आपण पुढे जाणून घेऊयात, पुढे जाऊयात. धन्यवाद. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचा आमचा प्रयत्न असून कृषी क्षेत्रासह संलग्न क्षेत्राचा विकास व्हावा असाही प्रयत्न करण्यात आला होता. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होतोय. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे विकसित केले जात आहेत. मात्र त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कृषीथॉन सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून हे प्रयोग एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळाले, असे यावेळी कृषीथॉनचे संचालक साहिल न्यारकर यांनी सांगितलं. आपल्यासोबत आत्ता कृषीथॉनचे संचालक आहे, ज्यांच्या मनातून ही कन्सेप्ट आली, संकल्पना तयार झाली आहे. आणि आज नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रकारचे शेतकरी, सगळ्या जिल्ह्यातले, सगळ्या शहरातले शेतकरी या ठिकाणी येत आहेत, नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना माहिती या ठिकाणी मिळते आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती कशी करायची याबद्दलची माहिती मिळते आहे. इतकी छान कन्सेप्ट घेऊन आपण काम सुरू केलं. त्या साहिल सरांच्यावर संवाद साधूया, त्याने विचारत की आपण काय नेमका उद्देश ठेवून या ठिकाणी या संकल्पनेला सुरुवात केली होती. थँक्यू. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही नाशिकमध्ये कृषीथॉन हा एक ॲग्रिकल्चर एक्झिबिशन हे ऑर्गनाईज करत असतो. तर आमचं हे 16वं प्रदर्शन आहे. आज याचा शेवटचा दिवस आहे. तर गेल्या 5 दिवसांपासून इथे महाराष्ट्रभरातून, देशभरातून शेतकरी आले आणि त्यांनी इथे नवीन तंत्रज्ञान बघितलं जे ते नक्कीच त्यांच्या शेतीत वापरतील. तसं आता दुष्काळी परिस्थिती, आज पाऊस आहे तरी पण इथे भरभरून शेतकरी अजूनही येत आहे. शेवटचा डे ची मध्ये
माहिती घ्यायला. तर आमचं नॉलेज इनोव्हेशन अँड बिझनेस ह्या कन्सेप्टनी आम्ही हे एक्झिबिशन घेत असतो, ज्याच्यामध्ये नॉलेज शेअरिंग झालं पाहिजे, इनोव्हेशनला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि नक्की त्याच्यामधनं बिझनेस फार्मरला पण आणि जे ॲग्री बिझनेस आहे दोघांना याच्यात फायदा झाला पाहिजे. ते एकत्र एका प्लॅटफॉर्म खाली सगळ्या गोष्टी आणणं हाच आपला उद्देश आहे. आणि कसा रिस्पॉन्स मिळतो आणि कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांचं काय काय प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्हाला मिळतात, ऐकायला मिळाल्या आतापर्यंत? शेतकऱ्यांचा तर खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. इथे 300हून जास्त स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये गेल्या 5 दिवसात 1.5 ते 2 लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामधून, गुजरातमधून, राजस्थान, कर्नाटका इथून शेतकरी आले. त्यांनी व्हिजिट केला आणि इथले नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. धन्यवाद. आणि ह्या पद्धतीचा उपक्रम आपण भविष्यातही करत राहाव्या या शुभेच्छा तुम्हाला देतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. एक मिनिट. यावेळी साहिल नेहारकर म्हणाले की कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीत 300हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार, प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार महिला गट, प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार, प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार, प्रयोगशील कृषी विस्तार कार्य, गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार या पुरस्कारांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. बाकी उत्पादनं आपण मार्केटमध्ये बघतो, बरेचसे उत्पादनं खूप फेक आहे, पण आमच्या उत्पादनं जे आहेत ते 100% नॅचरल आहे. तर त्याचे रिझल्ट पण खूप फास्ट आहे, चांगले आणि 70% पैसे वाचतात. त्यामुळे लोक आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि शासनसुद्धा आम्हाला सपोर्ट करते त्यासाठी. तर तुम्ही सर्वांनी दखल घेतली, लोकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही सर्व नाशिककरांचे आभार मानतो. धन्यवाद. पूर्वी असं म्हटलं जायचं की फक्त शेती म्हणजे अगदी ज्येष्ठ वरिष्ठ लोकांनी शेती करावी आणि शेतीचं नॉलेज घ्यावं असं व्हायचं. कृषीथॉन आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी सन्मानही या कार्यक्रमात केला गेला. चर्चासत्रात दर्जेदार कृषी उत्पादन आणि मूल्यवर्धनातील संधी, कृषी पर्यटनावर मार्गदर्शन करण्यासाठी भटकंतीकार व ज्येष्ठ सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांची देखील उपस्थिती होती. आपल्यासोबत आता सिने अभिनेता मिलिंद गुणाजी आहेत. त्यांना विचारत आपण की काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत. आणि या ठिकाणी कृषीथॉन हा गेल्या 16वा आता हे पर्व आहे आणि 16व्या पर्वात आपण उपस्थित झालात. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या मिळत आहेत, नागरिक पण खूप चांगल्या देतात प्रतिसाद. या ठिकाणी तुमच्या काय प्रतिक्रिया याबद्दल आहेत? मला एकंदरीत मी व्यासपीठावर होतो, पण समोर सगळा शेतकऱ्यांचा समुदाय होता आणि व्यासपीठावर पण जरी जी मंडळी होती त्यातली बरेचसे कृषी पर्यटन तज्ज्ञ होते आणि शिवाय शासनाची पण मंडळी होती. त्यामुळे दोघांचे विचार आदानप्रदान मला ऐकायला मिळालं. पर्यटनाबद्दल मला नक्कीच बरंच माहिती आहे, पण कृषीबद्दल माझं तेवढं नॉलेज नाही आहे. पण आत्ता या व्यासपीठावर मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या आणि त्यात मलाही काही गोष्टी सुचल्या, त्या मी व्यासपीठावर सुचवल्या की कृषी पर्यटनाला कसं इतर पर्यटनाने कसं त्याला सपोर्ट देता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते मी नाणेघाटाबद्दल आणि याच्याबद्दल सांगितलं. जुन्नर वगैरे हा जो परिसर आहे तिकडे जर तुम्ही कृषी पर्यटन केलं तर आजूबाजूचा किती गोष्टी तुम्ही बघू शकता आणि 4-5 दिवस एखाद्या पर्यटकाला कसं तुम्ही तिकडे आकर्षित करून घेऊ शकता. तसं हे विचारांचं आदानप्रदान झालं आणि शेतकऱ्यांकडून पण त्यांच्या समस्या कळल्या, ज्याच्यावर शासनाचे काय उपाय आहेत वगैरे, त्यांनी काय करतात, उपाययोजना करतात वगैरे, हे पण शासनाच्या मंडळीकडून कळलं. सो ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी, ज्याला आपण म्हणतो प्रबोधनात्मक असा हा उपक्रम होता. आणि जे शेतकरी नवीन बघण्यासाठी येत आहेत त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी? नक्कीच प्रत्येकाला बऱ्याच चांगल्या प्रकारचं इकडे ज्ञान उपलब्ध करून देण्यात येतं आहे आणि मार्केटिंग कसं करावं, कृषी पर्यटन कसं करावं, त्याचं लोकांपर्यंत कसं पोहोचवावं आणि स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं, हे सगळं याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. धन्यवाद सर. फक्त सप्रेम मराठीला शुभेच्छा देऊन टाका. सप्रेम मराठी नवीन चॅनल आहे, त्या चॅनलला शुभेच्छा. नमस्कार, मी मिलिंद गुणाजी. सप्रेम मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. कृषीथॉनमध्ये यंदा 300हून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. तसंच या प्रदर्शनामध्ये कृषी निर्विष्ठा उत्पादक, बियाणं, अवजारं, ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचन, फवारणी यंत्रणे, उत्पादन कंपन्या, बँक, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे,
कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषीपूरक उद्योग नर्सरी, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग होता. त्याचबरोबर या प्रदर्शनात काही शेतकऱ्यांनी आपल्या या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचं व्यथा मांडली आहे. म्हटलं जातं की कांदा करतो वांदा, मात्र हा कांदा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि शेतकरी बांधव स्वतः जेव्हा ह्या कांद्याचे स्टॉल लावतात, ग्राहकांना प्रत्यक्ष विकतात, तेव्हा त्यांना नेमकं काय अनुभव येतो आणि काय नेमकं कांद्यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. मी शांतराम चव्हाण, नाशिक तालुक्यातला शेतकरी, वासाडी माझं गाव आहे. सर तुम्हाला खरं माना कोणी खोटं माना, मी अक्षरशः ओमनी हे रोप भरून आणलंय आणि फक्त कांदाच ओमनी म्हणून तेवढा आणलाय. कमीत कमी ट्रकनं कांदा यायला पाहिजे, कितीतरी कांद्याचं नुकसान झाले. शिवाय ऑर्गॅनिक आहे नाही, असं कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कोणी टेस्टिंग करावं हे आम्ही अगदी ठामपणे सांगतो. पण गिराईक हा शेतकऱ्याकडून घेते फार मोठं दुःख आहे. आज हा 40-50 रुपये कांदा आहे तरी लोक मग त्या 5-10 रुपये मिळेल का, म्हणजे त्याला कमवण्यासाठी करण्यासाठी किती व्याज आहे, किती त्रास आहे, पाणी असेल, निंदणी असेल, खुरपणी असेल, इतकंच नव्हे मोल आहे, मजुरी आहे, आज जो 250 ते 300 रुपये बायला द्यावा लागतात. तर कुठंतरी शासनानं या बाबतीत गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे आणि थेट शेतकरी ते गिराईक ही पद्धत जर अवलंबली गेली तर मला वाटतं शेतकऱ्याला जो मधला जो दलाल खातोय ना हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. आणि आज शेतकरी खऱ्या अर्थानं तो मेटाकुटीस आलेला आहे, आत्महत्या करतोय. आणि इतकंच नव्हे, त्यांचे पोरं बाळांचा जर विषय बघितला गेला किंवा हॉस्पिटलचा विषय बघितला गेला अत्यंत दुःखदायक आहे. आणि मी शेतकरी या नात्यानं खरोखर ज्या दुःखातून, ज्या संकटातून आम्ही येतो ते दुःख आम्हालाच कळतं. जर पाण्याचा मासा झोपवतो कसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ज्यावेळेस माणूस शेतकरी बनतो त्यावेळेला त्याचं ते दुःख कळतं. परंतु ग्राहकाला याची कुठल्याही प्रकारची जाणीव नसती, फक्त मला कमी पैशात कसं मिळेल. पण मी शासनाला एवढीच विनंती करीन का ग्राहक जर सुखी ठेवायचा असेल, थेट ग्राहक ते शेतकरी. आणि बरेच लोक मध्ये बसतात, कुठला उतारा नसतो, काही नसतो. नाशिक महानगरपालिका असेल किंवा इथल्या महाराष्ट्राच्या नगरपालिका असतील, त्या ठिकाणी बाहेरचे लोक येतात, ते बंगले बाहेर त्यांनी शेतकरी विकायचं झालेलं आहे. तर याची दखल जर घेतली तर मला वाटतं निश्चितपणे शासनानं दुवा घेतल्यासारखं राहील शेतकऱ्याला. आज जो बळीराजा ज्याला म्हटलं गेलं तो मेटाकुटीस आला, हे पुन्हा पुन्हा मी कळकळीने विनंती करून सांगतो. तर त्याला वाचवा तर देश वाचल, बळीराजा सुखी असेल तर देश सुखी राहील असं मला सांगायचं काही वाटत नाही. रामकृष्ण हरी. नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने यांनी प्रतिक्रिया ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि ही जी सूचना त्यांनी मांडलेली शासनापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. आणि शेतकऱ्यांनी आणि ग्राहक या दोघांमधला दुवा जो होता संपून टाकावा आणि दोघं एकत्रित येऊन तो व्यापार व्हावा ही तुमची सूचना पोहोचलेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुम्हाला पुढील आयुष्य शुभेच्छा. अशा प्रकारे कृषीथॉन या कृषी प्रदर्शनाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी तसंच तिथे स्टॉल मांडलेल्या प्रत्येक स्टॉल धारकांनी नेहारकर परिवाराचं धन्यवाद केलंय. सप्रेम मराठी वाइडनिंग वाला चॅनल बेच बाबा केबी From Greenwich Forum, President from Bangalore. This is the NGO formed by women bikers, and wish you all the best to Supreme News. पाहत रहा सप्रेम मराठी ट्रेंडिंग वाले चॅनल. पाहत रहा सप्रेम मराठी ट्रेंडिंग चॅनल. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा.
पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरमंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशीला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817.